हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आम्ही जातो आहे स्वीडनला. तिकडे खूप सारे छान ब्रँडचे आउटलेट्स आहेत आणि खूप छान सिटी पण आहे बघण्यासाठी. सो आम्ही आज स्वीडनला जातो आहे. सो आत्ता आम्ही रेल्वे स्टेशनवरती आहोत. सो इकडचं रेल्वे स्टेशन अशा प्रकारचे असतात. ती पाहते समोरून येते आहे ना, एक ट्रेन येते. सो अशा प्रकारचे ट्रेन आणि प्लॅटफॉर्म्स असतात इकडे. हे ब्रिस्टॉलचं रेल्वे स्टेशन आहे. खूप छान ॲटमॉस्फिअर आहे आज. थंड हवा येते एकदम. नोव्हेंबर चालू असल्यामुळे आता थंडी खूप असते इकडे, पण आज बऱ्यापैकी प्लेझंट आहे ॲटमॉस्फिअर. एकंदरीत अशा पद्धतीची ट्रेन असते इकडे. आता अचानक पाऊस चालू झालाय. जिथे जिथे ग्रीन लाईट दिसतो आहे ना, तिथे अवेलेबल आहे सीट. यावरून आपल्याला कळतं सीट अवेलेबिलिटी. आणि जिथे अशा प्रकारचं येल्लो लाईट दिसते, तिथे ऑन द वे कोणीतरी बसणार असेल किंवा हाफ वेपर्यंत रिझर्वेशन असेल तर इथे येल्लो लाईट दिसते. आणि जर रेड असेल तर रिझर्वेशन आहे तिथे, असं डिस्प्ले होतं. आणि हा वरचा जो भाग असतो तो लगेजसाठी असतो. हा सगळा जो भाग आहे वरचा, हा लगेज वगैरे ठेवण्यासाठीचा असतो. खूप स्वच्छ असतात आणि असे 4 सिटिंगसाठी टेबल वगैरे असतात किंवा असे सेपरेट 2 सीट्स पण असतात. जे शेल्फ दिसतो आहे ना तुम्हाला, इथे तुम्ही लगेजेस, तुमच्याकडे मोठे साईजचे किंवा एक्स्ट्रा लगेज असेल ना, तर तुम्ही इथे ठेवू शकता. हा लगेज रॅक आहे. अशा पद्धतीचा रॅक असतो इकडे. आणि हे लगेज स्टोरेज पण आहे इथे आणि सायकल स्टोरेज पण आहे. तर इथे तुम्ही सायकल लावू शकता तुमची. आणि इकडे बऱ्यापैकी लोक सायकल यूज करतात. तर कोणाला सायकल घेऊन जर ट्रॅव्हल करायचं असेल ट्रेनने, तर ते इथे त्यांची सायकल लावू शकतात. अशा प्रकारचे ऑटोमॅटिक डोअर्स असतात इकडे. त्यानंतर हे जे बटन दिसतं आहे तुम्हाला, हे स्पीक टू ड्रायव्हर आहे. तर इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे की बटन पुश करायचं आणि त्यानंतर तुम्ही ड्रायव्हरशी बोलू शकता. ही जी सिटी दिसते आहे तुम्हाला, ती बाथ सिटी आहे. खूप सुंदर सिटी आहे आणि रोमन काळातल्या बिल्डिंग्स आहेत इथे, तर त्यामुळे अजूनच जास्त छान दिसते. आणि आता सध्या ऑटम चालू आहे इकडे, तर त्यामुळे तुम्ही बघू शकता झाडांना पानं अजिबात दिसत नाही आहेत किंवा तुम्हाला ऑरेंज, येल्लो असे वेगवेगळे शेड्स दिसतील. खूप सुंदर दिसतं या सीझनमध्ये. ही आहे बाथ सिटी. आणि इकडे सगळ्या बिल्डिंग्स सेम कलरच्या असतात त्यामुळे, आणि सगळे न्यूट्रल शेड असतात. त्यातल्या त्यात इकडे जरा वेगळ्या बिल्डिंग्स बघायला मिळतात आपल्याला मेन UK पेक्षा, कारण इकडे रोमन काळातल्या बिल्डिंग्स खूप प्रमाणात आहेत. इकडे पंपकिन, मका म्हणजेच कॉर्न, त्यानंतर शिमला मिर्च वगैरे याची शेती खूप जास्त प्रमाणात करतात. आणि लास्ट टाईम आम्ही जेव्हा बाथला आलो होतो ना,
तर तेव्हा आम्हाला खूप कॉर्नची शेती बघायला मिळाली होती. पण आता मे बी ऑटममध्ये त्यांनी ते सीझनल असणार आणि त्यामुळे इथे दिसत नाही आहेत ते आता तशी शेती. प्रकारचे चॉकलेट्स, त्यानंतर स्नॅक्स, कॉफी, चहा असं पण मिळतं. आता आपण पोहोचलो आहोत स्विंडनला. आपण स्विंडनच्या प्लॅटफॉर्मला आहोत. बाहेर जाण्यासाठी असेच वे आउट म्हणून लिहिलेलं असतं, तर त्या वेनी तुम्ही जाऊ शकता. हे असे जागोजागी इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले असतात प्लॅटफॉर्मवरती. सो तुम्हाला खूप इझिली कळून येतं की तुम्हाला कुठल्या प्लॅटफॉर्मवर जायचं असेल किंवा बाहेर जाण्याचा रस्ता तुम्हाला फार शोधण्याची गरज पडत नाही, कारण प्रत्येक ठिकाणी असे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले असतात. आणि तो समोरचा एरिया दिसतोय ना ग्रीन कलरचा, तर जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये बसणार असतात तर तेव्हा तुम्हाला तिथे तिकीट स्कॅन करावं लागतं, तेव्हाच तुम्हाला मध्ये एंट्री मिळते. आणि एक्झिटला त्याची गरज नाही. पण जेव्हा तुम्ही ट्रेनमध्ये बसणार असतात तेव्हा प्लॅटफॉर्मवरती जाण्यासाठी किंवा स्टेशनवरती जाण्यासाठी तिथे तिकीट स्कॅन करावं लागतात. आणि हे तुम्ही बघू शकता इथे सायकलचं पण ना डबल प्रकारचे सायकल स्टँड असतात इकडे लेयर्ड, म्हणजे ह्याने कमी जागा लागते आणि कॉम्पॅक्ट सगळं होतं. सो आता आपण पोहोचलो आहोत. सुंदर सुंदर बिल्डिंग्स दिसतात. जास्त थंड आहे, तुम्हाला बाहेरचा आवाजही ऐकायला येत असेल. खूप जास्त थंडी वाजते. किती सुंदर दिसतंय ना हे, आणि पक्ष्यांचा आवाज पण येतोय. समोर पण ट्रीज बघा ना कसे वेगवेगळे शेड्स दिसतात, येल्लो, ग्रीन. पोहोचलोय आउटलेटला आणि इकडे मात्र खूप गर्दी दिसतीये, पण बाहेर सिटीमध्ये अजिबात गर्दी नव्हती. आणि खूप छान मस्त ऊन पण पडलंय. आणि अशा प्रकारचे स्टॉल्स तुम्हाला सगळीकडे बघायला मिळतील इकडे UK मध्ये. प्रत्येक शॉपिंग सेंटरच्या तिकडे असे स्टॉल्स असतातच. कॉफी किंवा स्नॅक्स, कुकीज वगैरे असं सगळं असतं. आणि हे बघा किती सुंदर आहे. आणि हे आहे डिझायनर आउटलेट. तुम्हाला बाहेर सिटीमध्ये अजिबात गर्दी दिसली नव्हती, पण तुम्ही आउटलेट. आणि हे तुम्ही बघू शकता क्रिसमससाठीचं डेकोरेशन केलेलं आहे. किती सुंदर डेकोरेशन केलं आहे सगळीकडे. इथे मोठ्या मोठ्या ब्रँड्सचे आउटलेट्स आहेत. जॉन, लेविस, त्यानंतर क्लार्क्स, बॉस. खूप चांगल्या चांगल्या ब्रँड्सचे आउटलेट्स आहेत. आणि आज ब्लॅक फ्रायडे इव्हेंट आहे. तुम्ही बघू शकता सुपर ड्रायचं पण आहे इकडे आउटलेट. त्यानंतर चॉकलेट्स, कॉफी हे सगळं तुम्हाला इथे छान प्राइसमध्ये मिळून जातं.
हे समोर तुम्ही बघू शकता M&Sचं पण आहे आणि नायकी लुकचं पण आहे इकडे आउटलेट. पण आता सुपर ड्राय बघूया. हा इकडचा खूप चांगला ब्रँड आहे सुपर ड्राय. आधी जसं आहे का? हा चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे ना.
शॉपिंग करून झालेली आहे आणि आता आम्ही बाहेर आलो आहे आउटलेटच्या. आणि तुम्ही बघू शकता समोर क्रिसमस ट्री लावलेलं आहे आणि किती सुंदर दिसतं. त्याच्यावरती लाइटिंग्स पण टाकलेले आहेत. आणि आता दुपारचे 4 वाजलेले आहेत आणि अंधार पडायला लागला आहे. आता हळूहळू इथे 3:30ला अंधार पडायला लागेल, म्हणजे पूर्ण डार्क होईल रात्रीचे 7 वाजल्यासारखे. स्ट्रीट लाईट्स वगैरे सगळे ऑन झालेले आहेत.